जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. करेल तो काय नहे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबारायांची महती, त्यांचं महात्म्य वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांचे माता चरणावरी, सांग ही करी दंडवत, संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. करील तो काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही 2ऱ्या क्रमांकाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा. ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने, त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबारायांचं महात्म्य वर्णन करून सांगतात, त्यांचा महिमा वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज सांगतात, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा परमात्मा जो स्वतःच माऊलींच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला, जगताचा उद्धार करण्याकरिता त्यांना अवतार धारण केला आणि सगळ्या जगाला त्याने उद्धरून जाण्याची सामुग्री प्राप्त करून दिली. सहज सोप्या भाषेत साधकांकरता ज्ञानेश्वरीची रचना झाली. योगी पुरुषांकरता चांगदेव 65 ओव्या लिहून झाल्या. सिद्ध महापुरुषांकरता अमृतानुभवाची रचना झाली. आणि सामान्य जडजीवांचा उद्धार व्हावा म्हणून हरीच्या नामाचं महत्त्व हरिपाठाच्या माध्यमातून सांगितलं. आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी अनेक अभंग गवळणींची रचना करून सगळ्या जगावर उपकार केला. साधकांकरता, सिद्धांकरता, योग्यांकरता सर्वांनाच त्यांनी पर्वणी प्राप्त करून दिली. असा असणारा तो मायबाप ज्ञानोबारायांच्या रूपानं दिव्य असणारं कार्य पूर्ण करून समाधिस्थ झाला. नव्हे त्यांनी बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ म्हणून समाधिस्थ आहेत माऊली ज्ञानोबाराय. आज माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आहे. फक्त समाधी सोहळा म्हणत जाऊ नये,
संजीवन समाधी सोहळा म्हणत जावं. जगद्गुरु तुकोबारायांची वारी करण्याकरिता आपण जातो. मग वारीला जाणाऱ्या लोकांना विचारलं कुठे गेला होता, ते म्हणतात बिजेला गेलो होतो. बिजेला जाणं इथपर्यंत म्हणणं ठीक आहे, पण त्याहीपेक्षा अजून विशेष त्यांनी वर्णन करावं. मी वैकुंठगमन सोहळ्याला गेलो होतो, पण तेही कमी पडतं महाराज. त्याच्यापेक्षा अजून एक विशेषत्व द्यावं. मी जगद्गुरु तुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्याला गेलो होतो. महत्वाची गोष्ट आहे. मला बिजेला म्हणणं जरा कमी पडतं. वैकुंठगमन सोहळ्याला गेलो हे म्हणणं त्याच्यापेक्षा जरा बरं आहे, पण त्यापेक्षाही श्रेष्ठत्व जर कशाला असेल तर जगद्गुरु तुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमनाला मी गेलो हे म्हणणं त्यांनी सार्थ आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून संत महापुरुष अवतीर्ण होतात, जगाचं हित करतात, जगाचं कल्याण करतात, आणि आपलं कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी फक्त देहदृष्टीनं आपल्यातून त्यांनी गेल्यासारखे दिसतात, पण त्यांनी विशेष रूपानं जरी दिसत नसले तरी सामान्य रूपानं आपल्या सर्वांच्या जवळ ते असतात. हे त्यांचं विशेषत्व आहे. पण आज माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे. अलंकापुरामध्ये आज माऊलींच्या समाधीवर पुष्पांचा वर्षाव त्यांनी झालेला आहे. सर्वजण त्यांनी हा उत्सव अशा पद्धतीनं साजरा करतात. त्याच उत्सवाचं त्यांनी हे संध्याकाळचं कीर्तन आहे असं म्हणायला हरकत नाही. मग आज काय बोलावं म्हणून आज माऊलींविषयीच बोललं पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा विचार आहे. मग माऊलींविषयी सांगावं कोणी? माझ्यासारख्या पामरानं माऊलींविषयी काय बोलावं महाराज? सामान्यांना माऊलींचं काय वर्णन करावं? मग वर्णन कोणी केलं पाहिजे? ते त्याच तोलामोलात जे असतील त्यांनी वर्णन करावं. त्यांचा महिमा जे सार्थ रीतीनं त्यांनी जाणत असतील त्यांनी वर्णन करावं. म्हणून त्यांनी वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबार आहेत अभंगाच्या माध्यमातून. आपण फक्त माध्यम आहोत. तुम्ही ऐकता आहात माझ्या मुखातून देव वधवून घेतोय. आपण फक्त माध्यम आहोत, पण महिमा मात्र ज्ञानोबरायांचा आहे. सांगणारे तुकोबार आहेत. हे विशेष आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबरायांचा महिमा वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ उभा आहे. वास्तविक पाहता सर्व लोकांना पिंपळ पिंपळासारखाच दिसतोय, पण त्या पिंपळाला उपमा त्यांनी सोन्याची दिली आहे. महत्वाची गोष्ट आहे. तो का सोन्याचं म्हटले असतील, त्याच्यात काय दडलेलं आहे हे पुढे आपण विस्तारात पाहण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे ज्या पिंपळाला प्रदक्षिणा केल्यानं त्यांनी चमत्कार घडू शकतो एवढं सामर्थ्य पिंपळात आहे. तो सामान्य पिंपळ नाही. म्हणून त्यांनी हे चारही भावंड प्रत्यक्ष प्रगट झाली. त्यांचा अवतार झाला. हा अवतार झाला असेल कोणामुळे तर बहुतांश तो पिंपळ सुद्धा कारणीभूत आहे. महत्वाची गोष्ट आहे. कारण विठ्ठलपंत परागंदा होऊन निघून गेल्यानंतर रुक्माईने याच पिंपळाला प्रदक्षिणा केल्या होत्या. याच पिंपळाला प्रदक्षिणा केल्या होत्या. आणि या पिंपळाला साकडं घातलं होतं की माझे पतिराज परत त्यांनी मला प्राप्त व्हावेत, घरी यावेत. आणि याच पिंपळाच्या पारावर त्यांनी ते सिद्ध महापुरुष येऊन बसले होते ज्याने रुक्माईला त्यांनी आशीर्वाद दिला होता, पुत्रवती भव. हाच तो पिंपळ आहे महाराज, की ज्या पिंपळाच्या तपश्चर्येनं, पिंपळाच्या साधनेनं त्यांनी महाराज परमात्म्याला अवतार धारण करून यावा लागतो. मग त्याला सामान्य पिंपळ तुम्ही म्हणाल का? नाही ना महाराज. तो सोन्याचाच पिंपळ आहे. नव्हे नव्हे आपल्यासारख्या जडजीवांना तरी त्यांनी महाराज तो सोन्यासारखाच आहे. जो त्यांनी दिसतो पिंपळासारखा पण सोनच देणार आहे. जीवनाचं सोनं करून टाकणारा पिंपळ आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ त्यांनी उभा आहे, त्यांचं काय सामर्थ्य वर्णन करून सांगावं? त्यांच्यामध्ये काय असं बळ आहे? अंगी ऐसे बळ रेडा बोले. रेडा म्हणजे त्यांनी एक प्राणी आहे. रेडा म्हणजे प्राणी, निर्बुद्ध असणारा प्राणी. रेडा जर नाहीच कळालं तर त्याला त्यांनी टोनगा असं सुद्धा म्हणतात. जो त्यांनी म्हशीचा मुलगा असा त्यांनी असणारा रेडा, अतिशय निर्बुद्ध असणारा प्राणी. पण त्या निर्बुद्ध असणाऱ्या प्राण्याला बोलवलं, हे सांकेतिक रूपानं सांगितलं. काय बोलला हे जर ऐकलं तर त्याच्यापेक्षा विशेष वाटेल. सामान्य बोललं, अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेड्याला बोलायला लावलं. त्यातही काही लोकांनी तर्क वितर्क केले. तर्क वितर्क करणारे लोक कमी नाहीत महाराज, फार जास्त आहेत. त्यांच्यावर साधू संतांनी अनेक वेळेला अंकुश ठेवलेले आहेत. म्हणून त्यांनी निळोबरायांच्या काळामध्ये सुद्धा असे तार्किक लोक होते. ते म्हणायचे रेडा बोलावलं म्हणजे म्हशीचा मुलगा नाही, रेडे आडनावाचे लोक होते. आणि त्याच्या मुखातून त्यांनी वेद बोलून घेतला. निळोबारांनी ते खोडून काढण्याकरिता स्पष्ट शब्दात लिहिलं, म्हैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. आता रेडे म्हणायचं काही काम आहे का? म्हैशी पुत्रा मुखे, म्हशीच्या मुलाच्या मुखातून बोलवणे श्रुती. म्हणजे त्यांनी प्रश्नच मिटून गेला. महत्वाची गोष्ट, साक्षात्कारी आहेत निळोबारा, त्यांच्या मुखातून हा निर्वाळा अशा पद्धतीनं झाला. म्हणून काय बळ आहेत ज्ञानोबा यांच्या अंगामध्ये? अंगी ऐसे बळ रेडा बोले. म्हणून जे त्यांनी रेडाला बोलू शकतात ते काय करू शकत नाहीत महाराज?
निर्बुद्धाच्या मुखातून वेद प्रगट करू शकतात, ते काय करू शकत नाहीत. त्यांचं महात्म्य त्यांनी पाहिलं पाहिजे ना. करील तो काय नोहे महाराज, काहीही करू शकतात. मेलेली माणसं जिवंत करू शकतात, स्त्रीचा पुरुष करू शकतात, मातीची भिंत चालू शकतात, गाढवाचं घोडं करू शकतात, काही करू शकतात. त्यांच्या सामर्थ्य आहे महाराज. मग कसं काय त्यांनी करतात ते तरी सांगा. ते करतात, सर्व काही करायला तयार आहेत. फक्त परिपाहे बीज शुद्ध अंगी, आपल्या अंतकरणामधला शुद्ध भाव आधी पाहतात. शुद्ध भाव पाहतात म्हणजे पाहणं हा त्यांचा स्वभावच आहे महाराज. महत्वाची गोष्ट. खरं तर ती आईसारखी आहेत. एखादा विकारी जरी असला, एखादा खळ प्रवृत्तीचा असला तरी त्याचं ताडण करत नाहीत, त्याचं दंडन करीत नाहीत, त्याची व्यंकटी सांडो अशी प्रार्थना करतात. हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे त्यांनी एखादा खळ प्रवृत्ती चालन त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असेल आणि मी फार त्यांनी सज्जन आहे, माझ्यावर कृपा करा, भामटेपणा जर त्यांच्या समोर करत असेल, जरा कठीण शब्द आहे असू द्या, पण तो सुद्धा त्यांना कळतो. महत्वाची गोष्ट आहे. मग ते काय पाहतात, ते अंतरंग पाहतात आणि अंतकरणातला शुद्ध भाव पाहतात. परिपाहे बीज शुद्ध अंगी, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी ज्याच्या अंतकरणात दृढ भाव आहे, ज्याच्या अंतकरणात श्रद्धा आहे, ज्याच्या अंतकरणात विश्वास आहे, ज्याचं परमार्थाविषयी त्यांनी अंतकरणामध्ये प्रेम आहे, आदर आहे, त्याला काय देतात ते त्यांनी पंगतच घालतात. कशाची पंगत घालतात? जयाने घातली मुक्तीची गवांदी. मुक्ती म्हणजे मोक्षच देऊन टाकतात महाराज. गवांदीला पंगतच घालून टाकतात. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. त्यांचं सामर्थ्य वर्णन करून सांगतात की ज्यांनी त्यांनी सगळ्या वैष्णवांना एकत्र त्यांनी आणलं आणि वैष्णवांची मांदियाळीच तयार केली. मिळविली मांदी म्हणजे मांदियाळी वैष्णवांची. सगळ्या वैष्णवांना ज्यांनी एकत्र केलं आणि विशेष असणारं त्यांनी तत्वज्ञान, भक्तिमय असणारं त्यांनी दिव्य सर्व जगाला प्राप्त करून दिलं. हे त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांनी आपण काय केलं पाहिजे? आपण ज्ञानोबरायांची शरणागती केली पाहिजे. आपण ज्ञानोबरायांच्या जवळ जाऊन त्यांनी आपलं अंतकरण प्रगट केलं पाहिजे. म्हणजे काय होईल, ते आपल्याला देतील. आणि काय देतील? आपल्या स्वतःचं सुख आपल्याला प्राप्त करून देतील, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देतील. तुका म्हणे तेथे सुखा काय येऊ नये. काय होणं आहे महाराज त्यांच्याकडे? तिथं गेलं की त्यांनी सुखरूप करून टाकतील आणि त्या सुखानं त्यांनी एवढं भारावून आपण जाऊ की आपल्या चित्ताला कायमस्वरूपी समाधान प्राप्त होईल. राहे समाधान चित्ताची, म्हणून चित्ताला समाधान प्राप्त करून देतील, सुख प्राप्त करून देतील. हे त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून काय करू शकत नाहीत हा प्रश्नच आहे महाराज. म्हणून ते सर्व काय करू शकतात, फक्त आपण शुद्ध अंतकरणाने त्यांच्यापर्यंत जाणं महत्वाचं आहे. जो जो शुद्ध भावनेनं ज्ञानोबरायांना शरण जाईल त्याचा ज्ञानोबराय उद्धार करतील आणि हेच महत्वाचं आहे. त्याला कैवल्य स्थिती प्राप्त करून देतील. कारण ते कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहेत. त्यांच्यामध्ये मोक्षाची सुडी बांधी करी हे सामर्थ्य आहे. ते सहज मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. असे ज्ञानोबराय त्यांचा महिमा जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा हरे ठोपार जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील तो काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. मोठ्या आनंदाने आपण हा सप्ताह प्रतिवर्षी संपन्न करतो आहोत. समाधानाचं सुंदर वातावरण आहे. छोटे छोटे वारकरी माझ्या मागे उभे आहेत की ज्यांच्या खांद्यावर पुढच्या त्यांनी संप्रदायाची असणारी धुरा द्यायची आहे आपल्याला. हीच आपली पुढची पिढी आहे. आनंद वाटतोय. सर्वजण श्रवण करण्याकरिता तत्पर आहेत. आज माऊलींचा समाधी सोहळा आहे. माऊली म्हणजे आपल्या सर्वांचे प्राण आहेत. माऊलींवर त्यांनी आपला जीव ओवाळून टाकावा, मरून या जावे असं आहे ना, मरून जावं आणि पुन्हा तुमच्या पोटाला यावं असं त्यांनी जनाबाई म्हणतात की नाही माऊलींच्या समोर. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्या माऊलींचं त्यांनी महात्म्य आपण आजच्या या कीर्तनामध्ये 1 तासात पाहणार आहोत. 9 वाजलेले आहेत. 10 वाजेपर्यंत आपण त्याकडे बोलणार आहोत. म्हणून काय वर्णन करून सांगावं माऊलींचा महिमा, त्यांचं विशेषत्व काय सांगावं. जगद्गुरु तुकोबारांनी त्यांनी अनेक प्रमाणांमधून सांगितलं. तुका म्हणे नो युक्तीची या खोली, म्हणून ठेवली पाय डोई. म्हणून त्यांनी काहीच करता येत नाही, म्हणून त्यांनी फक्त त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं एवढंच चांगलं वाटतं. म्हणून त्यांच्याविषयी काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे काय वाणू आता. वाणी न पुरे, ही वाणीच कमी पडते. त्यांच्याविषयी त्यांनी बोलताच येत नाही. हे त्यांचं महात्म्य आहे महाराज. म्हणून त्यांनी जगताचा उद्धार करण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झाले.
नवे संपूर्ण जगताला प्रगट करणारेच आहेत ते जगताचे मायबाप आहेत महाराज. हा तेच सच्चिदानंद स्वरूप आहेत. हा तेच त्यांनी सत्य आहेत. या जगतामध्ये सत्य जर काय असेल तर एकच तत्व आहे महाराज. हा तुम्ही व्यावहारिक पदार्थांना जर सत्य म्हणत असाल तर सत्ता भिन्न आहे त्याची. महत्त्वाची गोष्ट सांगतो. 3 सत्ता सांगितल्या. पहिली सत्ता पारमार्थिक सत्ता, दुसरी सत्ता सांगितली प्रातिभाषिक सत्ता आणि तिसरी सत्ता सांगितली व्यावहारिक सत्ता संगती लागण्याकरिता. हा म्हणून त्यांनी हे जे पदार्थ आपल्या डोळ्यासमोर दिसतात हे पदार्थ सुद्धा आपल्याला सत्य प्रतीतीला येतात. हा पण हे पदार्थ व्यावहारिक सत्य आहे. हे कसे आहेत? व्यावहारिक सत्य आहे. पण एक सत्य मात्र असं आहे जे पारमार्थिक सत्य आहे आणि त्याच्याशिवाय बाकीचं काही सत्य नाही. मग हे कसे काय ठिकाणी व्यावहारिक सत्य तुम्ही म्हणतात? या सगळ्या पदार्थांकडे पाहत असताना ज्या वेळेला स्वरूपाचा बोध तुम्हाला प्राप्त होईल त्या दिवशी पदार्थ रूपाने दिसणारच नाहीत. मग त्या पदार्थांमध्ये दपलेलं त्यांनी चैतन्य तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळेल. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. म्हणून ते तत्वज्ञ संत स्वीकारतात आणि या संपूर्ण उपाधीच्या आत असणारं त्यांनी ते चैतन्य त्याला ते पाहत असतात. ही दृष्टी आहे महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ते सत्यतत्वच संपूर्ण जगताचं अधिष्ठान आहे आणि दिसणारं संपूर्ण जगत हे त्या सत्यतत्वावर अध्यस्त आहे. भागवतात त्याचं वर्णन करून सांगितलं. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये हरिम हे जन्माद्यस्य यतोन्वयादितरतच्चार्थेष्व विज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति यत् सूर्या तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. सत्य नावाचं तत्व आहे आणि तेच खऱ्या अर्थानं अंतिम सत्य आहे. आपल्या सगळ्यांचं तेच गंतव्यस्थान आहे. मग त्या सत्य असणाऱ्या परमतत्वावरती हा संपूर्ण जगताचा पसारा कसा दिसू लागला असं जर कोणी म्हणत असेल तर तोच परमात्मा त्यांनी स्वतःच या रूपानं प्रगट झाला. माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय अमृतानुभवात वर्णन करून सांगतात. आयसी ये निरुपाधिके जगाची जी जनिके ती वंदिली म्या मुळके देवो देवी. त्याला देवाने देवी असं म्हणतात. कसं काय झालं असेल? तो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोभरी चारुस्थळी चारुहारी एकांगाच्या. तो प्रियूची प्राणेश्वरी तो परमात्माच प्राणेश्वरी झाला म्हणजे प्रकृतीच्या रूपानं प्रगट झाला आणि प्रकृती परमात्म्याचा अनादिकल्पित तादात्म्य संबंध झाला आणि या संबंधातून विश्वरूपी पुत्र त्यांनी प्रगट झाला. म्हणजे हा संपूर्ण खेळ जर कोणाचा असेल तर एकाच तत्वाचा आहे. तोच त्यांनी परमपुरुष आहे आणि तोच प्रकृतीच्या रूपानं प्रगट झालेला आहे. तोच स्वतःबरोबर त्यांनी खेळतोय आणि स्वतःचाच विस्तार स्वतः करून त्यांनी पुन्हा स्वतःमध्ये सर्वांना विलीन करून घेतोय. याच्याकरिता दृष्टांत सांगितलं बरं. ऊर्णनाभीचा. ऊर्णनाभी म्हणजे काय? कोळीकडे असतो की नाही जो त्याच्या लाळीतून त्यांनी जाळं तयार करतो. बऱ्याच वेळापर्यंत त्याच्यावर खेळतो, भक्ष्य शोधण्याचा प्रयत्न करतो. एखादा किडा त्याच्यावर अडकला की तो खाऊ नाही घेतो. पण एखादाही किडा त्याच्यावर अडकला नाही आणि भूक लागलेली असली की तो जाळच परत खाऊन टाकतो. त्याला भूक लागलेली असते आणि ते जाळं खाऊन टाकतो. ऊर्णनाभी म्हणतात. तसा तो परमात्मा त्या प्रकृतीच्या संगतीने ईश्वरत्वाला त्यांनी प्राप्त झाला आणि तो संपूर्ण विश्वाला प्रसवला विश्वतोची होय सर्व जाणता. संपूर्ण विश्वाला तो प्रसवला आणि पुन्हा स्वतःमध्येच त्यांनी विलीन करून घेतोय. हा त्याचा खेळ आहे. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात. एक शरला सागर गंगा ओढे शरला सागर गंगा ओढे मिळे आपणची खेळे आपणाशी शरला सागर. शरला म्हणजे काय? सागर म्हणजे समुद्र. आपल्याला काय समुद्र वेगळा सांगायची गरज नाही. समुद्र क्षरला नाम त्याची वाफ झाली. त्या वाफेचं रूपांतरण ढगात झालं. ढगाचं रूपांतरण पावसात झालं. पावसाचं रूपांतरण नदीत झालं आणि नदी परत समुद्राला गेली. तुम्ही ऐकता सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतात. समुद्राची वाफ झाली. वाफ झाली जरी असली तरी वाफेत कोण भरलेला आहे? समुद्रच आहे महाराज. कारण वाफ कोणाच झाली? समुद्राची. वाफेत समुद्रच आहे. त्या वाफेचे ढग झाले. आता ढग दिसत आहेत पण काय वस्तुस्थितीमध्ये समुद्रच आहे. त्या ढगांचा पाऊस पडला. तो पाऊस जरी पडतोय तरी कोण पडतोय खाली? समुद्रच पडतोय. आणि त्या पावसाची नदी तयार झाली. ती नदी जरी असली तरी नदीच्या रूपानं समुद्रच वाहतोय आणि कुठे जाऊन मिळतो? म्हणजे समुद्राला. स्वतःलाच त्यांनी जाऊन मिळाला. हे जसं त्यांनी तो समुद्र स्वतः बरोबर खेळतोय तसा परमात्मा स्वतः बरोबर खेळतोय आणि खेळून त्याला अशा पद्धतीने स्वतःचा आनंद घ्यायचा आहे.
म्हणून त्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं. या विश्वामध्ये त्यांनी अनेक जीवजंतू त्यांनी अशा पद्धतीने प्रगट झाले आणि या सर्वांना त्यांनी अशा पद्धतीने या संसार बंधनामध्ये घालून दिलं आणि संसार बंधनातून मुक्त करण्याकरिता तो स्वतःच अट्टहास करू लागला. म्हणजे बंधनातही त्यानंच घातलं आणि बंधनातून मुक्त करण्याकरिता सुद्धा तोच प्रयत्न करू लागला. त्यानं काय केलं? संसार बंधनातून या जीवांना मुक्त करण्याकरिता सगळ्यात आधी एक नियमावली घालून दिली. तो विष्णू रूपानं त्याने पहुडलेला ना क्षर समुद्रामध्ये, त्याच्या नाभीतून कमळ प्रगट झालं, त्याच्यातून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं. तू म्हणाल माऊलीचं वर्णन करून सांगतो की भागवत सांगतोस? एखाद्याला वाटेल, पण मी माऊलींकडेच चाललेलो आहे. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मला माऊलीच सांगायचे आहेत ना, पण माऊली फक्त आपल्याला एवढेच माहिती आहेत ना, ते तिथून आपल्याला कळाले पाहिजेत म्हणून सांगताय. मी सत्यतत्वापासून सुरुवात केली, ते सत्यतत्वच माऊली आहेत हे पक्क लक्षात ठेवा. ज्या सत्यतत्वाविषयी आपण आता वर्णन करून पाहिलं ते सत्यतत्वच माऊलींच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट आहे. म्हणून त्याने तो परमात्मा अशा पद्धतीने क्षीर समुद्रात प्रगट झाला. त्यानं त्याच्या श्वासामधून त्याने वेद प्रगट केला, श्वासातून वेद प्रगट झाला. त्या वेदामध्ये त्याने 2-3 भाग पडले. मग कर्मकांड आहे, उपासनाकांड आहे, ज्ञानकांड आहे. त्याच्यामध्ये त्याने ब्राह्मणकी आहेत, आरण्यकी आहेत, उपनिषदे आहेत, अशी विभागणी त्यांनी वेदाची पाहायला मिळते. त्याच्यामध्ये दश उपनिषदे हे ज्ञानपर असणारं प्रकरण आहे. ज्ञान त्याच्यात वर्णन करून सांगितलं. जीवाला संसार बंधनात घातलेलं आहे आणि संसार बंधनातून जर जीवाला मुक्त व्हायचं असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? त्यानं फक्त ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. वाचो निज्ञाने विन एके उपाय करशी जितुके तरी गुंफीसी अधिके रुखिये. म्हणून ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. ते ज्ञान परमात्म्यानं वेदाच्या माध्यमातून सांगितलं, उपनिषदांच्या माध्यमातून सांगितलं. पण लोकांना उपनिषद समजेच ना. मग काय करावं? परत त्या परमात्म्याला दया आली. तो म्हणला मी श्वासातून उपनिषद प्रगट केले, अपौरुषे आहेत उपनिषद, यांना कळत नाहीत. मग काय करू? तो परत अवताराला आला. तो व्यासदेवांच्या रूपानं प्रगट झाला. हा व्यासदेवांचा अवतारच आहे महाराज. भागवतात 24 अवतार सांगितले, त्याच्यातला 17वा अवतार आहे श्री व्यासदेवांचा. व्यासदेवांनी जगताचा उद्धार व्हावा म्हणून, जगाला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून एक शास्त्र त्याची रचना केली. त्याचं नाव आहे उत्तर मीमांसा शास्त्र. उत्तर मीमांसा शास्त्र प्रगट केलं आणि ते प्रगट करण्याकरिता ज्याची रचना केली त्याचं नाव आहे ब्रह्मसूत्रे. ब्रह्मसूत्रांची रचना केली. आता तो ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्मजिज्ञासा त्या ब्रह्मतत्वाला जाणण्याकरिता त्यांनी अट्टहास केला. सगळ्या जगाला ते कळावं म्हणून त्यांनी सूत्रांची रचना केली आणि ब्रह्मसूत्र तयार झाले. लोकांना तेही समजेनात महाराज. मग काय करावं? उपनिषद समजेनात, ब्रह्मसूत्रही समजेनात. मग परत त्या परमात्म्याला करून आले. जे उपनिषदांमध्ये त्यांनी भरलेलं आहे, जे त्यांनी ब्रह्मसूत्रांमध्ये भरलेलं आहे, तेच तत्वज्ञान सगळ्या जगाला त्यांनी विशद रूपानं स्पष्टीकरण देऊन सांगितलं पाहिजे असा देवानं विचार केला आणि तो कृष्ण रूपानं प्रगट झाला. कृष्ण रूपानं प्रगट झाला आणि प्रगट होऊन त्यानं त्यांनी महाराज समुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी श्री राजे आहे की नाही. अर्जुनाच्या निमित्तानं त्यांनी गीता जगाच्या समोर भगवंतानं सांगितली. कशाकरिता? संसाराचं ओझं त्यांनी घालवायचंय ना. म्हणून संसाराचं ओझं म्हणजे काय? जन्म मरणाची परंपरा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम ह्य संसारे कलुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हा संसार आहे. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण, याचं नाव संसार आहे. हा संसार जीवाचा घालवण्याकरिता त्यांनी जगाच्या समोर गीता सांगितली. पण लोकांना गीता सुद्धा समजेना. काय करावं? प्रश्नच आहे महत्वाचा. का बरं? म्हणे तुमचे उपनिषद संस्कृतात आहेत, तुमचे ब्रह्मसूत्रे संस्कृतात आहेत, तुमची श्रीमद भगवद्गीता सुद्धा संस्कृतात आहे आणि आमची भाषा संस्कृत नाही. खरं तर आपली भाषा संस्कृतच आहे, पण आपण तेवढे सुसंस्कृत राहिलो नाहीत आता. महत्वाची गोष्ट आहे. आपण सगळेजण जन्मानं जरी भारतीय असलो, माझं म्हणणं नक्की आहे का, आपण सगळेजण जन्मानं जरी भारतीय असलो तरी संस्कारानं मात्र आपण सगळेजण इंग्रज आहोत. हे लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. आपल्या भारतामध्ये सगळ्यात आधी त्यांनी शिक्षण प्रणाली होती, गुरुकुल पद्धत त्यांनी होती महाराज. गुरुकुल प्रणाली होती. इंग्रजांनी आपल्या देशात पदार्पण केलं आणि त्यांनी विचार केला या देशावर जर राज्य करायचं असेल तर सगळ्यात आधी यांची शिक्षण प्रणाली बंद केली पाहिजे. म्हणून त्यांनी आपली शिक्षण प्रणाली बंद केली आणि पाश्चात्य संस्कृती इथे आणली. सगळ्यात आधी कलकत्ता युनिव्हर्सिटीची स्थापना करून तिथून त्यांनी पाश्चात्य शिक्षण द्यायला सुरुवात केली. म्हणून आपण भारतात जन्माला येतो म्हणून भारतीय आहोत, गोष्ट खरी आहे, पण आपण शिक्षण मात्र इंग्रजांचंच घेतो आहोत. आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या शिक्षणाविषयी आपल्याला कोणत्याच प्रकारचा आदर राहिला नाही. जो ही संस्कृत त्यांनी भाषा शिकत असेल त्याला समाजात बावळट समजलं जातं. महत्वाची गोष्ट आहे, आपली भाषा आहे. बाकीच्या देशांनी स्वीकारलं संस्कृत,
नासासारखे त्यांनी केवढे मोठे शास्त्रज्ञ आहेत की नाही, त्यांनी संस्कृत भाषा स्वीकारली की जी फार गरजेची त्यांना वाटली. मुळाक्षर आहेत म्हणत त्याच्यामध्ये. असू द्या, म्हणून त्यांनी संस्कृत भाषा आपलीच आहे पण आपल्याला कळेना. संस्कृत भाषा जगाशी कळेना, ती कळेना जगाला. मग काय केलं पाहिजे? लोकांची जी भाषा आहे त्या भाषेत लोकांना तत्वज्ञान सांगितलं पाहिजे. मग कसं सांगितलं पाहिजे? मग त्यांच्याच भाषेत सांगण्याकरिता प्रगट झालं पाहिजे. म्हणून तोच श्रीकृष्ण परमात्मा तुम्ही ऐकतात ना सर्वजण, जो विष्णू परमात्मा ज्याच्या श्वासातून त्यानं वेद निर्माण केला, तो वेद कळेना म्हणून तो व्यासांच्या रूपानं प्रगट झाला, त्याने ब्रह्मसूत्रांची रचना केली. तोच परमात्मा कृष्ण रूपानं त्यांनी प्रगट झाला, त्यानं जगाला गीता सांगितली, पण गीताही लोकांना कळेना. मग मात्र त्यांनी पुन्हा अट्टहास करावा लागला आणि सर्वसामान्य लोकांना कळेल त्या शब्दात सांगावलं. मग छातीला हात लावून म्हणले, माझा मराठाची बोल कौतुके, माझा मराठाची बोल कौतुके. मराठी भाषेत सगळ्या लोकांना तत्वज्ञान कळावं म्हणून त्यांनी तीच श्रीकृष्ण माऊली ती त्यांनी महाराज ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. ज्ञानोबरायांचा अवतार घेऊन त्यांनी आली. तो श्रीकृष्ण परमात्माच ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट आहे. आपण सहज म्हणतो अवतार पांडुरंग नाव ठेवेले ताने, अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, नाव ठेवेले ताने, अवतार पांडुरंग. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचाच अवतार आहे आणि ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट झालेला आहे. म्हणून ज्ञानोबराय दुसरे तिसरे कोणी नाहीत, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माच प्रगट झालेला आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आले की नाही? महाविष्णूजवळ ज्या महाविष्णूनं वेद प्रगट केला तोच महाविष्णू ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट झाला. म्हणून सगळ्या जगाचा उद्धार करायचा आहे, तत्वज्ञान जगाला त्यांनी सांगायचं आहे. म्हणून त्यांनी सर्व साधक वर्ग डोळ्यासमोर दिसू लागला. कळवळा अंतकरणात आहे सगळ्यांच्या उद्धाराचा. साधकांची चिंता केली, सगळ्यात आधी त्यांनी साधकांची चिंता केली महाराज. म्हणून साधकांचा मायबाप, मायबाप म्हटलंय, साधकांचा मायबाप आहे. ज्यांना साधना करण्याची इच्छा आहे त्यांच्याकरिता भांडवल दिलं, त्यांना साधना वर्णन करून सांगितले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय, साधकानं साधनाच केली पाहिजे. आता साधकांनाच कळत नाही साधना म्हणजे नेमकं काय. ते फक्त स्वतःला साधक म्हणतात तिथपर्यंत ठीक आहे. लोकांना पाठांतर करणं यालाच साधना म्हणतात असं वाटतं. लोकांना पायी पायी तगणी आळंदी पंढरपूरला जाऊन येणं यालाच साधना असं म्हणतात असं त्यांना वाटतं. पण तेवढ्यापुरतीच साधना, ती साधनाच आहे, ते साधनेचं एक अंग आहे. पण खरी साधना तर विचाराची आहे. विचारा वाचून समाधान प्राप्त होऊ शकत नाही. विचारा वाचून नपविजे समाधान. फार वाऱ्या केल्या, फार सगळ्या गोष्टी त्यांनी झाल्या आणि नजरच आली नाही परमार्थाची. नजर महत्वाची आहे ना. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणेकर, ते म्हणायचे परमार्थ हा नजरेचा असावा. ज्याला नजर आहे त्याचा परमार्थ, ज्याला परिभाषा कळाली त्याचा परमार्थ. म्हणजे नजर येण्याकरिता ही परिभाषा कळण्याकरिता कुठेतरी जाऊन बसावं लागतं आणि कुठेतरी त्यांनी श्रवण करावं. आमचे मोठे बाबा म्हणायचे हे त्यांनी कळण्याकरिता कुठेतरी घासावी लागते. आता त्यांची भाषा आहे महाराज. म्हणजे रघुनाथ महाराज उमरेकर तुम्ही ऐकलं असेल कदाचित, ज्यांच्याकडून त्यांनी फडाची कीर्तन परंपरा आमच्यापर्यंत आली, म्हणून त्यांनी ते म्हणायचे घासावी लागते. घासल्याशिवाय कसं काय होईल महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून परमार्थात आल्यानंतर नजर प्राप्त करण्याकरिता, परमार्थात आल्यानंतर परिभाषा करण्याकरिता परिश्रमच करावे लागतात, त्याच्याशिवाय ते जमत नाही. म्हणून लोक त्यांनी म्हणतात हरिपाठ म्हणतात, त्यांनी काकडा म्हणतात, सगळ्या गोष्टी म्हणतात, पण अर्थ कळत नाही त्याला काय करावं. म्हणून अर्थाची पण नजर असली पाहिजे ना. 4 प्रकारच्या कृपा असाव्या लागतात महाराज. सगळ्यात पहिली कृपा आहे अंतकरणाची कृपा. नंबर 2 शास्त्र कृपा. नंबर 3 ईश्वर कृपा. नंबर 4 गुरुकृपा. या 4 कृपाच आहेत महाराज. क्रम कसा आहे तुम्ही त्याने उलटा झाले असेल तर सारखा करून घ्या. पण अंतकरण कृपा, ज्यानं स्वतःचं अंतकरण जिंकलेलं आहे तो परमार्थाचा अधिकारी झाला. ज्याचं मनच ताब्यात नाही, ज्याची वृत्ती त्याने महाराज स्थिर नाही, तो परमार्थ कसा करेल महाराज. म्हणून त्याला परमार्थ जर करायचा असेल तर आधी मनाचीच तयारी असली पाहिजे. अट्टल व्यसन करणारा मनुष्य असू द्या आणि त्याचं व्यसन सोडवण्याकरिता तुम्ही त्याला कुठेही घेऊन जा, किती औषधं खाऊ घाला, पण त्याचं व्यसन सुटत नाही. पण अशा लोकांची व्यसनं सुटलेली दिसली. म्हणजे कशी काय सुटली? त्यांच्या मनानं तयार केली की बस हे खराब आहे, हे करणं चांगलं नाही, हे खराब आहे. हे त्याने औषध घेतलं की कुठेतरी गटारात जाऊन पडावं लागतं. कुठे लोक उचलून आणतात, लोक तोंडावर चांगलं म्हणतात पण नंतर फार नावं ठेवतात. हे चांगलंच नाही, हे त्याच्या मनानं कबूल केलं आणि मग तो परमार्थाला लागला असं पाहायला मिळतं. याला अंतकरण कृपा म्हणायचं. ही अंतकरणाची कृपा. अशी अंतकरणाची कृपा ज्याच्यावरती झाली तो परमार्थात पदार्पण करण्याचा प्रयत्न करतो.
मग तो काय करतो, तो साधू संतांच्या संगतीत जातो, तो त्यांनी प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, कथा ऐकतो, तो वारी करतो, पारायण करतो, या सगळ्या गोष्टी करतो, ग्रंथ वाचायला सुरुवात करतो. पण नुसते ग्रंथ वाचून काय उपयोग आहे महाराज? भजे खा त्वरित भावनायुक्त असं आहे की नाही? ते त्याने भावनेच्या भरात भजे खा त्वरितही म्हणतं. नजरच नाही आली महाराज, महत्वाची गोष्ट आहे. आमच्या दिंडीत त्यांनी एक होते बरोबर ग्रस्त, फार म्हातारे झाले होते, थकले, खेड्यातले होते, आणि रोज त्यांनी 3 वेळेला हरिपाठ म्हणायचं, आणि त्याचाच अभिमान झाला होता, मी 3दा हरिपाठ म्हणतो. बरं, हरिपाठ सुरू झाल्यानंतर दम खायचं नाही, माईकच हिसकावून घ्यायचा, आणि हिसकावून माईक घेऊन त्याच्यात म्हणायला त्यांनी सुरुवात करायची, हे देवाची द्वारी उभा शेन भरी तेने मुक्तीचारी. काय झालं, ते म्हणत नाहीत का हरिपाठ? खरं सांगा तुम्ही मला, म्हणत नाहीत का? मग काय घोटाळा कुठे होतो? परमार्थ नाही का? ती म्हणते काय आलं नाही, नजरच आली नाही, क्षणभरी सुद्धा म्हणता येत नाही, त्याचा अर्थच कळत नाही. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे माणसं जाणे जे बोले असं आहे की नाही? एक प्रवचनकार सांगत होते, माणसं जाणे जे बोले आहे की नाही? माणसं जाणे जे बोले असा अर्थ आहे का? माणस जाणे जे बोले आहे ना. महत्वाचा विचार सांगतो. का सांगतो? कशाकरिता? की त्याची नजर आली पाहिजे, आणि जो नजरेचा आहे तोच खऱ्या अर्थानं साधना करू शकतो, त्यालाच साधना जमते. ज्याला नजर प्राप्त झालेली आहे त्याच्यावर ईश्वराची कृपा होते, आणि तो ईश्वर त्याने गुरुरूपानं प्रगट होऊन तत्वज्ञान सांगतो. म्हणून तो ईश्वरच ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट झाला, तो गुरु आहे महाराज. गुरुरूपानं प्रगट झाला तो ईश्वर त्याने स्वतः जीवाचं कल्याण करण्याकरिता येतो. 2 अंगानं मला सांगता येईल. तो शस्त्र धारण करून येतो, आणि तो शास्त्र सुद्धा घेऊन येतो. 2 गोष्टी आहेत. शस्त्र घेऊन येतो आणि दुष्टांचं निर्दळन करतो, आणि शास्त्र घेऊन येतो आणि दुष्टांना सरळ करून टाकतो. महत्वाची गोष्ट आहे. त्यांना मारत नाही, त्यांचा दुष्टपणा घालवतो. हे सांगण्याकरिता त्यांनी, हे करण्याकरिता येतो. गुरुरूपानं प्रत्यक्ष प्रगट होत असतो. म्हणून माऊली ज्ञानोबराय हे त्यांनी सगळ्या जगाचे गुरु आहेत महाराज. म्हणून गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन असं आहे की नाही? नाथ महाराजांचे गुरु खरं तर जनार्दन स्वामी आहेत, तरी सुद्धा नाथ महाराज ज्ञानोबरायांचं त्यांनी वर्णन करतायत. गुरु सेवे लागी जाण म्हणून ज्ञानोबरा हे गुरु आहेत. त्यांनी जगाला त्यांनी तत्वज्ञान सांगायचं ठरवलं, आणि मग साधकांकरता ज्ञानेश्वरीची रचना केली. ज्ञानेश्वरीमध्ये वस्तू निर्देश रूप मंगल केलं महाराज. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे वस्तू निर्देश रूप मंगल आहे. तेच माऊली ज्ञानोबरा आहे ज्यांनी त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. लोक म्हणतात ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही, सांगितली. ती कुठे सांगितली? नेवासा क्षेत्रामध्ये त्यांनी सांगितली, आणि तिथं ज्ञानेश्वरी त्यांनी सांगून झाल्यानंतर पुढचा प्रवास ज्या वेळेला सुरू झाला, ते ब्राह्मणी गावामध्ये आले. सोनई ब्राह्मणी नाव तुम्ही ऐकून आहात. ब्राह्मणी गावात आले, आणि या ब्राह्मणी गावामध्ये त्यांनी महादेवाच्या मंदिरामध्ये थांबले, आणि तिथं त्यांनी निवृत्तीनाथांना प्रवरा संगमावर स्नान करायला जायची इच्छा झाली. मग ते स्नान करण्याकरिता गेले, आणि त्यांना परत येईपर्यंत रस्त्यानं चालताना निवृत्तीनाथांनी प्रश्न विचारला होता, ज्ञाना सगळ्या जगाला उद्धाराची साधना तर सांगितलीस रे, पण स्वतःचा अनुभव मला सांगितला नाही. काय अनुभव आहे स्वतःचा तो सांग तरी जरा. म्हणून ज्ञानोबराय म्हणले ठीक आहे आपली आज्ञा. म्हणून त्यांना 10 दिवस लागले परत यायला. ते परत येईपर्यंत ब्राह्मणी गावामध्ये बसून त्यांनी 10 दिवसामध्ये 10 प्रकरणं लिहिले. त्याचं नाव आहे अमृत अनुभव. कोणाला सांगायचा आहे अनुभव? सामान्य जीवांना नाही, तो सिद्धांना सांगायचा आहे. म्हणून हा सिद्धानुवाद आहे. म्हणून त्यांनी अमृतानुभवाची रचना केली, आणि श्रीगुरु ज्या वेळेला त्यांनी स्नान करून पुन्हा आले त्यावेळेला त्यांनी अतिशय आदरानं त्यांनी त्यांच्यासमोर आपला अनुभव देऊन टाकला. याला अनुभवामृत म्हणतात. तोच त्यांनी अमृतानुभव आहे. असा अमृतानुभव त्यांनी जगाच्या समोर प्रगट झाला. म्हणून त्यांनी सिद्ध महापुरुषांना त्यांनी तो फार आनंद देतो. महत्वाची गोष्ट आहे. ज्याला फार बुद्धीची घमेंड आली असेल, ज्याला मी स्वतः फार श्रेष्ठ ज्ञानी आहे असं वाटत असेल, त्यांना अमृतानुभव पाहावा, सगळी घमेंड जिरून जाते महाराज. महत्वाची गोष्ट आहे. अमृतानुभव एक असा ग्रंथ आहे मला जगाच्या पाठीवर. ही सगळ्या तत्वज्ञानामध्ये त्यांनी ज्ञानाचं मंडन केलं. ज्ञान त्यांनी विशेष रूपानं प्रतिपादन करून सांगितलं. अमृतानुभवामध्ये ज्ञानाचंही खंडन करून टाकलं. महत्वाची गोष्ट आहे. फार महत्व आहे महाराज. आता सगळ्यांना कळालं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे ना. अज्ञान त्यांनी घालवणं इथपर्यंत ठीक आहे, पण अज्ञान घालवण्याकरिता लागतं जे ज्ञान, ते ज्ञान सुद्धा त्यांनी महाराज घातकच आहे. ते त्यांनी फार त्रासदायक होऊ शकतं. मग त्याचंही त्यांनी खंडन करून टाकलं. म्हणजे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैसी. जशी कापराची वाट त्यांनी पेटवण्याकरिता अग्नीची गरज पडते, कापूर पेटवण्याकरिता तो अग्नी कापराला जाळून टाकतो, आणि कापराला जाळून टाकल्यानंतर शेवटी अग्नी सुद्धा शांत होऊन जातो. तसं अज्ञान घालवल्यानंतर ज्ञान सुद्धा त्यांनी शिल्लक राहत नाही. अंधारच जर नसता तर या प्रकाशाला प्रकाश म्हणायचं काही कारण नव्हतं महाराज. म्हणून त्यांनी जसा अंधार घालवण्यास योग्य आहे तसं याला प्रकाश म्हणणं हे सुद्धा घालवणं गरजेचंच आहे. म्हणून अज्ञानाचं खंडन तर दिलं, ज्ञानाचंही खंडन देऊन टाकलं. गुरुजी याच्याकरिता दृष्टांत सांगायचे महाराज. दृष्टांत लांबलचक होईल की नाही आता. म्हणून फक्त एक काळी घार आणि पांढरी घार सांगायचे. ते
काळे घार आणि पांढरे घार सांगायचे. एक त्यागणी मनुष्य होता, त्याची पत्नी त्यागणी फार जास्त त्याला त्रास देत होती आणि थोडीशी चेटकी होती. बरं, ती गुरुजी सांगायच्या, मी त्यांचं वर्णन करून सांगतो. ती म्हणायची त्यागणे ती त्याला फार त्रास द्यायची. ती म्हणायची भांडे घास, नाहीतर तुला बेडूकच करून टाकते. आता काय करायचं, भांडे घास, नाहीतर तुला धुणं नाहीतर तुला उंदीर करून टाकीन. आता तिच्या भीतीनं त्याने फार त्रस्त झाला होता बिचारा, धुणं धुत होता. म्हणजे त्यावेळेची गोष्ट सांगतो मी. आता नाही तसं काय कुठे, आता नाही तसं पाहायला भेटत. बरं महाराज, कुठेच नाही तसं, पण पूर्वी त्याने होतं ते. मग तो भांडे घासायचा, धुणे धुवायचा. त्याने असा मर तुकडा झाला. त्याच्या मित्राने विचारलं, झालं काय तुला, जरा सांग तरी मला. मग त्यानं त्याने मित्राला म्हणून जिवलगपणानं सांगितलं की माझी बायको चेटकी आहे, मला फार त्रास देते. आता मी काय करू, तुम्हाला हे बघ, मला शेजारच्या गावात एक दुसरी चेटकी माहिती आहे, मी तुला तिच्याकडे घेऊन जातो, जर काही उपाय झाला तर झाला म्हटलं. म्हणून शेजारच्या गावात त्याने घेऊन गेला. तिच्यासमोर सगळी व्यथा सांगितली. हा जरा दिसायला बरा होता. तिने याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याने म्हणले, हे बघ, तुला या संकटातून मी बाजूला करीन, फक्त माझी गट आहे. म्हणे काय, तुझी बायको मारून टाकण्याचा उपाय मी सांगते, पण ती मेल्यानंतर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. आता पुन्हा प्रश्नच उद्भवला, आता काय करू. मित्र म्हणलं, हो म्हण फक्त तू, तात्पुरतं हो म्हणून टाक. हो म्हणल्यानंतर तिनं काहीतरी वस्तू दिली त्याच्या हातात. म्हणे मी तुझ्या घरी येईल, आली की मला पाहिलं की तुझी बायको त्याने लगेच ताबडतोब काळी घार होईल, काळी घार होईल. आणि ती काळी घार झाली की मी लगेच पांढरी घार होईल. गुरुजी सांगायचे, बरं आहे, पांढरी घार होईल. मग आमच्या दोघींचं भांडण तगणी सुरू होईल. आणि भांडण तगणी झालं रे झालं की तू काय करायचं, हातात काठी घ्यायची आणि काठी घेऊन त्या काळ्या घारीच्या डोक्यात घालायची आणि ती काळी घार मारून टाकायची. काळी घार मेली रे मेली की ही जी वस्तू मी तुला देते ना, ती पांढऱ्या घारेवर म्हणजे माझ्या अंगावर तू टाकायची. मी परत त्याने पूर्वत स्त्री स्वरूपामध्ये येईन. मग आपण दोघे जण लग्न करू, मग आपण सुखाने संसार करू. असा सुखाने कुठं संसार होत असतो का महाराज. तिने खरोखर काठी घेतली, त्या काळ्या घारीच्या डोक्यात घातली. ती काळी घार मरून गेली. ती मरून गेल्यानंतर हा भोळा भाबडा त्याने ती वस्तू घेऊन त्या पांढऱ्या घारीवर टाकायला निघाला. मित्राला म्हणलं, बावळट आहेस का. पहिली त्याने चिटकी होती, बेडूक करील, उंदीर करील म्हणत होती. अरे तुझं ढेकून करून टाकील ना, ही तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. काय करायचं, म्हणून हिच्यावर वस्तू टाकायची नाही, हिच्या डोक्यात सुद्धा काठीच घालायची. जशी काळी घार मारण्यास योग्य आहे, तशी पांढरी घार सुद्धा मारण्यास योग्यच आहे. जसं जसं अज्ञान घालवण्यास योग्य आहे, तसं ज्ञान सुद्धा त्यांनी घालवलंच पाहिजे. हे अमृतानुभवात पटवून दिलं. तुम्हाला अमृतानुभव सांगतो, हे काय सांगत बसला, मी मोठ्यांचं नाव सांगितलं की नाही, मी ऐकलंय माझ्या गुरुजींच्या मुखातून म्हणून सांगतोय. गुरुजीच असे होते महाराज की जे वेदांतातलं कठीण तत्वज्ञान एवढ्या सुलभ भाषेत सांगायचे, एवढ्या सोप्या भाषेत त्यांनी वर्णन करून सांगायचे. म्हणून अमृतानुभवासारखा ग्रंथ त्यांनी प्रगट झाला की ज्याच्यामध्ये त्यांनी नमस्कारात्मक मंगल केलं, श्रीगुरूंची वंदना त्यांनी केली, जगाला त्यांनी अमृतानुभव मिळाला. पुढे जाऊन त्यांनी चांगदेव 65 जगाला माऊली ज्ञानोबा यांनी दिली. आणि ते त्यांनी महाराज योग्यांना सुद्धा अशा पद्धतीने भावणारी आहे. आणि सामान्य जीवांकरता त्यांनी हरिपाठाची रचना करून आपण सर्वजण त्यांनी डॉक्टर महाराज म्हणत असतात, जे आळंदीमध्ये त्यांनी राहतात की नाही, डॉक्टर नारायण महाराज जाधव, ते म्हणतात हरिपाठ म्हणजे त्यांनी वेदाचं छोटंसं पिल्लूच आहे. हे वेदाचं पिल्लूच आहे. ते त्यांच्या तोंडून गोड लागतं, पण खरोखर वेदातलं सगळं तत्वज्ञान हरिपाठात आलेलं आहे. म्हणून सगळ्या जगाच्या उद्धाराकरिता ज्यांनी हरिपाठाची रचना केली, असं श्रेष्ठ असणारं तत्वज्ञान जगाला त्यांनी प्राप्त करून दिलं. आणि त्याहीपेक्षा त्यांनी महाराज या जगाला ज्ञान गिळून परमात्म्याच्या भक्तीचा आनंद कसा घ्यावा याचं वर्म त्यांनी वर्णन करून सांगितलं. जे ज्ञानी आहेत पण भगवंताची भक्ती करतायत, जे ज्ञानी आहेत पण भगवंतावर भरभरून प्रेम करतायत, अशी त्यांनी माऊली आहेत महाराज. हे चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, कान्होवन माळी वेगी भेटवा का, हो की नाही. चंदनाची चोळी घातली तरी अंग पळताय, अशी स्थिती भगवंताच्या विरहात निर्माण होते. विरहिणी तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की त्या श्यामसुंदरावर केवढं भरभरून त्यांनी प्रेम केले. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर केले, काय करू सये सावळे गोवित, आपे आप लपत मन तेथे. ही माऊली ज्ञानोबरांची भाषा आहे महाराज. धनुवाजे गुणगुणा वारावा हे ऋण जुना, अशी सगळीची सगळी प्रमाणं बघा. या प्रमाणांच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की माऊली ज्ञानोबरांच्या अंतकरणामध्ये ज्ञानोत्तर भक्तीचं किती विलक्षण असणारं त्यांनी दिव्य पाहायला मिळतं. म्हणून हे जगाला द्यायचं आहे, हे जगाला देण्याकरिता अट्टहास करायचा आहे. म्हणून माऊली त्यांनी प्रत्यक्ष आपल्या समोर त्यांनी प्रगट झाली. आणि फार थोड्या कालावधीमध्ये म्हणजे त्यांनी अवघ्या 22 वर्षामध्ये त्यांनी महाराज हे सगळं जगाला प्राप्त करून दिलं. आणि या माध्यमातून त्यांनी महाराज सगळ्या जगाला उद्धरून नेण्याची सामुग्री प्राप्त झाली. आणि सगळं काम पूर्ण झाल्यासारखं वाटायला लागलं.
सगळं काम पूर्ण करणं झाल्यासारखं वाटायला लागलं. त्या प्रेमात त्यांनी चिम्म झाली की नाही महाराज. टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंदू गा, ज्ञान गिळून गोविंद कसा गावा याचं वर्म जगाला त्यांनी वर्णन करून सांगितलं. हा, त्या भगवंताशी बोलत असताना दुर्ळा अंबुला केला गे माय, आहे की नाही. हा, मी त्यांनी पती केलेला आहे, तो जगाचा मालक आहे, तो त्याची माझ्यावर त्यांनी सत्ता आहे. आपण तो माझ्याशी बोलतच नाही, आता मी काय करू. परी तो मसी बोलत नाही असं आहे ना. हा, तो त्यांनी माझ्याशी बोलत नाही म्हणून जगाच्या समोर त्यांनी भावस्थिती कशी असते, भगवंतावर प्रेम कसं केलं पाहिजे, त्याला आपलंसं कसं करून घेतलं पाहिजे हे सांगितलं महाराज. जगाला सांगितलं कायमस्वरूपी बरोबर असणारी मुक्ताई सोपाना त्यांच्या समोर त्यांनी अनेक गोष्टी वर्णन करून सांगितल्या. हे चलो आने पंढरीराया चलो आने, कानडी भाषेतला अभंग आहे बरं महाराज. अक्काने केळे चिकना मातू चलो आने पंढररायाचे, हे सगळी त्याच्यातली प्रमाण आहेत. सगळा अभंग माझा पाठ नाही, पण कानडी भाषेतला अभंग आहे. अक्का म्हणजे बहिणीला अक्का म्हणतात. म्हणजे मुक्तायला त्यांनी सांगतात जणू काय की हा गोड असणारा परमात्मा तो त्यांनी सर्वांचं जीवन आहे, त्याच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे. त्या मुरलीधर असणाऱ्या श्यामसुंदरावर भरभरून प्रेम केलं आणि जगाला भक्ती कशाला म्हणतात हे त्यांनी वर्णन करून सांगितलं. आणि एवढं सगळं सांगून झाल्यानंतर त्यांनी तीर्थयात्रा केली सगळ्या संतांच्या बरोबर. आणि तीर्थावळी त्यांनी पूर्ण झाली. आपण त्यांनी मालिका म्हणतो की नाही, काकड्यापासून सुरुवात करतो मग शेवटी तीर्थावळीपर्यंत येतो, सगळ्या गोष्टी आहेत हे त्यांनी सर्वांना माहिती आहे. आणि तीर्थावळी झाल्यानंतर सहज भगवंताच्या समोर त्यांनी बोलायला सुरुवात केली. देवा, मला असं वाटतं सगळं काम पूर्ण झालेलं आहे. जगाला साधना सांगायची होती, ती साधना सांगून झाली. माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी वेधले. पाया भरणीचं आहे की नाही महाराज. खांद्यावर त्यांनी ध्वजा घेऊन सगळ्या जगाला त्यांनी पंढरीची वारी ज्यांनी शिकवली ते ज्ञानोबर आहेत.